हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हेलो सुंदर ते ध्यान उभे बिटे बरे सुंदर ते ध्यान उभे बिटे सुंदर ते ध्यान उभे बिटे बरे सुंदर ते ध्यान उभे बिटे करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कास पिता 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 निरंतर हेची ध्यान निरंतर हेचे ध्यान निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कुंडले तळपती श्रवण कुंडले तळपती श्रवणे तळपती कौतुमाने विराजित कौतुमाने विराजित कंठी कौतुमाने विराजित तुळसी हार गळा कासे पिता 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 आवडे निरंतर हे चिरा रिद्धि
देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आड बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय आपुल्या हिता जो असे जागता आपुल्या हिता द्वासे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुल्या हिता द्वासे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया होळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण भागवत करीते श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाय अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे म्हणे माझा गडोत्यांची सेवा म्हणे माझ्या घडोत्याची सेवा म्हणे माझा गडोत्यांची सेवा म्हणे माझ्या घडोत्याची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही हरी माझ्या दैवा पार नाही होळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक होळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे हा हा विठोबार कुमारी कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार आपुलिया हिता से जागता आपुलिया हिता से जागता फुलिया हिता जो असे जागता फुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता से जागता आपुलिया हिता से जागता फुलिया हिता जो असे जागता फुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दया
जो असे जागता फुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्यवाद पिता दयाचिया धन्यवाद पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जैसा सात्विक कुळी कन्या पुत्र होती जैसा सात्विक दयाचा हरिख वाट देवा दयाचा हरिख कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिकवा ते देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक विठ्ठल 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 विठ्ठल
सुरुवातीलाच एकदा आमच्या समस्त स्वरगंधर्वांसाठी, आमच्या ताल महर्षींसाठी आणि आमच्या टाळ महर्षींसाठीही एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पारण. कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू. हे पांडुरंगा करू प्रथम नमन. कैलासराणा शिवचंद्र मोळे, फणेंद्रमाथा मुकुटे झळाळे, कारण्य सिंधू भवदुःख हरे, तुझ बिन शंभो मद कोण तारे. दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता. विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग
जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहेत, पण त्या दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलाला पाय आहेत, पण त्या पायांनी ते कधी चालू शकत नाही. आणि महाराज, खुर्चीला हात आहेत, पण त्या हातांनी ते कोणतं कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसाररूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकाच्या देहातील चैतन्याला समजलेलं नाही. आणि ते समजावून देण्यासाठी आणि त्याच देहाचं कल्याण साधण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला, तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी: खऱ्या अर्थानं शून्यातून आपल्या कुटुंबाची प्रगती साधत असताना, कारण साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा न्यायानं संस्कारानं परिपूर्ण होऊन आपल्या कर्तृत्वाचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहिला गेलं, तर स्वतःच्या कर्तृत्वाचा लवलेश अंतकरणात रुजून त्या कर्तृत्वाच्या बळावरती असामान्य असं कर्तृत्व करतात की खऱ्या अर्थानं छोटी छोटी माणसंसुद्धा जगाच्या पाठीवर जगतमान्य होतात. असंच खऱ्या अर्थानं शून्यातून आपल्या कुटुंबाची प्रगती साधत असताना आपल्या लेकरांना दिलेल्या संस्कारांचा पुढचा परिपाक म्हणून तर हा अभिष्टचिंतन सोहळा आहे. आणि ज्यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केलं ते आदरणीय श्री अनंतदादा शंकर पवार बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं, कारण हा वाढदिवस नाही, हा जन्मदिवस नाही, हा अभिष्टचिंतन सोहळा आहे. आणि या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम बाबा आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि बाबांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांचे दोनही चिरंजीव आदरणीय श्री राजनदादा अनंत पवार आणि आदरणीय श्री विजयदादा अनंत पवार, त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं संस्कारामधून जर पाहिला गेलं तर या कुटुंबामध्ये ज्यांनी आपल्या सासऱ्यांमध्येही आपल्या खऱ्या अर्थानं वडिलांचं प्रतिबिंब पाहिलं, त्या बाबांच्या दोनही आदर्श सुनबाई आदरणीय सौ स्मिताताई राजन पवार आणि आदरणीय श्री निर्मलाताई विजय पवार, त्याचप्रमाणे त्यांची नातवंड खऱ्या अर्थानं विपुलदादा असतील आणि इतर सगळीच नातवंड असतील. त्याचप्रमाणे नवरा या शब्दाचा अर्थ होतो न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे रामांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको.
आणि असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी कधीही स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, कारण ते आपल्या संस्कारांच्या वलयामधून त्या घराचं साक्षात स्वर्गमय संस्कारांचा स्वर्ग करत असतात. आणि असंच शून्यातून या कुटुंबाची प्रगती होत असताना बाबांच्या धर्मपत्नी सौ सुशीलाताई अनंत पवार, खऱ्या अर्थानं त्यांची साथ ही शब्दांमध्येही व्यक्त होणार नाही. त्याच अनुषंगानं पाहिलं तर बाबांचे बंधू वैकुंठवासी दावलादादा शंकर पवार, वैकुंठवासी पिराजीबाबा शंकर पवार, आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य महादेव शंकर पवार गुरुजी, त्याचप्रमाणे आदरणीय आज ज्यांचा वाढदिवस म्हणजे खऱ्या अर्थानं अभिष्टचिंतन आहे ते आदरणीय अनंतदादा, अशी ही भावंड मुंबईसारख्या ठिकाणी गोदरेजमध्ये काम करत असताना आपल्या लेकरांना दिलेला हा संस्कारांचा परिपाक आहे आणि समाजाप्रती आपलं असणाऱ्या कर्तृत्वाचं हे भान आहे. म्हणून तेवढा सुंदर अभिष्टचिंतन सोहळा होतो आहे. म्हणून दादांच्या लेकरांसाठी आणि कुटुंबासाठी सुरुवातीलाच एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि लक्षात घ्या महाराज, त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभं राहत असताना व्यासपीठाच्या समोरची सगळीच मान्यवर मंडळी म्हणजे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या व्यासपीठास उभं राहण्यास मी पात्र ठरलो, अशी ही सगळी ज्ञानाची महाकुंभ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यांच्यासमोर माझ्यासारख्या लेकरानं काय बोलावं हा खरं तर फार मोठा प्रश्न आहे. कारण साक्षात जगद्गुरु तुकोबारांचा विशेष आशीर्वाद ज्यांना प्राप्त आहे आणि ज्ञानाची प्रचंड कळ साधल्यानंतर नम्रतेचा साच काय असावा याचं या ब्रह्मांडाच्या पाठीवरती माझ्या नजरेसमोर सदैव आदर्श राहिलेलं उदाहरण म्हणजे आदरणीय गुरुवर्य पहिल्यांदा बाबांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतो. आदरणीय चरणाला स्पर्श करून त्यांच्या नावाचा उल्लेख करतो, कारण त्यांचं नाव मुखात यावं एवढी अजून आमची पात्रता नाही. आदरणीय जगदाळी बाबा आपल्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्ञानाचा महासागर समोर बसलेला असताना माझ्यासारख्या लेकरानं काय बोलावं. बाबा आपण सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत अर्पित करतो. बाबा आदरणीय खऱ्या अर्थानं आपल्याही चरणावर या ठिकाणी नम्रतापूर्वक दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या एकदिवसीय नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला तीही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज, वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोण करसेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत. आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. कारण दूरदर्शनवरती आजी अतुलचं एखादं गीत पाहिलं तरी घरात आई पप्या का पाहते, पप्या तोपक, पण त्यामागं त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. अहो माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वप्रतिबिंबित करतात, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. अहो दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करून त्यांच्या दोन्ही हातांना गठ्ठे पडलेले आहे, पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदायामध्ये, कारण वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठुवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो, असा या मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाच्या नामसंकीर्तनात पहिला मान आदरणीय विनेकरी बाबांचा आहे, दुसरा मान आदरणीय आमच्या चोपदार बाबांचा आहे, तिसरा मान ज्यांनी खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या चरणावरती निस्वार्थी लीन झालेले आमच्या समस्त टाळ महर्षींचा आहे, चौथा मान आमचे स्वरकंठमणी आणि ताल महर्षींचा आहे आणि त्यानंतर कीर्तनकार आहे. म्हणून आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत अर्पित करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या आवाजाला अत्यंत गोड असं स्वरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा आपलेही या ठिकाणी मनपूर्वक करून व्यक्त करतो. आणि विशेषत्वानं उपस्थित असणाऱ्या समस्त खऱ्या अर्थानं या कुटुंबावर प्रेम करणारा हा सगळा श्रोतावर्ग, सगळे समस्त नातेवाईक आपणा सर्वांच्या चरणावर दंडवत अर्पित करत आपणा सर्वांचे मनपूर्वक करून व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला.
लक्षात घ्या महाराज, आज खऱ्या अर्थानं आदरणीय श्री अनंत बाबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा आहे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या जर पुणे जिल्ह्यामध्ये पाहिलं तर विशेषत्वानं वाढदिवस फार होतात, जन्मदिवसही फार होतात, पण अभिष्टचिंतन सोहळे फार कमी होतात. याचं कारण आहे महाराज, जन्मदिवस हा वेगळा आहे, वाढदिवस हाही वेगळा आहे, आणि अभिष्टचिंतन, कारण ह्या तिन्ही शब्दांचं प्रारूप जर एक असेल, कारण आपल्याकडे प्रामुख्यानं 3 शब्द आहेत. पहिला म्हणजे जन्मदिवस, दुसरा म्हणजे वाढदिवस, आणि तिसरं म्हणजे अभिष्टचिंतन सोहळा. आता यातला पहिला शब्द आहे, आता बारकाईनं थोडंसं फक्त आपण समजून घेऊयात की अभिष्टचिंतन सोहळ्याचं महात्म्य काय आहे. कारण पहिला शब्द म्हणजे जन्मदिवस आहे. मी जन्माला आलो तो दिवस समाजाला सांगण्यासाठी मी जो सोहळा करतो तो जन्मदिवस आहे. पण जन्मदिवस करत असताना माझा हा जन्मदिवसाचा सोहळा हा जन्म उत्सव सोहळा व्हावा, की पुढे जयंती उत्सव सोहळा व्हावा, की फक्त जन्मदिवस म्हणून या पिढीपर्यंत राहावा, हा विचार करणं हे कधी करावं लागतं? जन्मदिवसाच्या दिवशी. कारण 3 सोहळे आहेत. पहिल्यांदा कोणता पाहतोय आपण? जन्मदिवस. या जन्मदिवसामध्येही 3 प्रारूप आहेत महाराज. पहिलं म्हणजे जन्मदिवस, दुसरा म्हणजे जन्म उत्सव सोहळा, आणि तिसरी म्हणजे जयंती. आता पहिला शब्द कोणता आहे? जन्मदिवस. ज्या दिवशी मी जन्माला आलो तो दिवस मी सोहळा म्हणून साजरा करतो, तो जन्मदिवस आहे. दुसरा म्हणजे जन्म उत्सव सोहळा आहे. या शब्दाचा अर्थ आहे, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर या सृष्टीच्या पाठीवरती आपल्या कल्याणासाठी जेव्हा कुणीतरी येणार असतं, त्यांच्या जन्माला काहीतरी औचित्याचं बीज असतं, म्हणून खऱ्या अर्थानं समस्त जन ज्यांच्या जन्मासाठी आतुर असतात आणि ते जन्माला आल्यानंतर त्या आनंदाचा उत्सव सोहळा साजरा करतात, तो जन्म उत्सव सोहळा आहे. म्हणजे सृष्टीच्या पाठीवर ब्रह्मांडामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं काहीतरी असुरांची शक्ती वाढली, दुःख वाढलं, तेव्हा ते निवारण करण्यासाठी जे आले ते परमात्मा होते. कारण परमात्म्याच्या येण्याचं प्रयोजन आहे. कारण लक्षात घ्या महाराज, म्हणून तर श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आहे, हनुमंतरायांचा जन्मोत्सव सोहळा आहे, भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा आहे. आता खऱ्या अर्थानं याही 2 शब्दात आपण हनुमान जयंती म्हणतो, पण गेल्या 6-7 वर्षापासून आता बदल होऊ लागला आहे आणि तो जन्मोत्सव सोहळा होऊ लागला आहे. मग लक्षात घ्या, जन्मोत्सव सोहळा म्हणजे काय? थोडं बोलत चला महाराज. ज्यांच्या येण्याचं काहीतरी कारण आहे, म्हणून समस्त जन ज्यांच्या येण्याची वाट पाहतात आणि ते आल्यानंतर त्याचा उत्सव सोहळा साजरा करतात, त्याला जन्म उत्सव सोहळा म्हणतात. म्हणजे खऱ्या अर्थानं त्रेतायुगाचा कालखंड जर पाहिला तर त्रेतायुगामध्ये साक्षात पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. सृष्टीच्या पाठीवरती असुरांचा उन्माद वाढला होता. रावणासारख्या पापिष्ट शक्ती आता या ब्रह्मांडावरती आपलं खऱ्या अर्थानं वर्चस्व निर्माण करत होत्या, तेव्हा साक्षात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आणि पाहता पाहता असुरांचं क्षालन झालं आणि त्यानंतर त्यांनी आपला अवतार कार्य संपवल्यानंतर द्वापार युगाला प्रारंभ झाला. पण द्वापार युगाचा सुरुवातीचा काळ जर पाहिला तर पुन्हा असुरांचा उन्माद वाढू लागला आणि द्वापार युगाचं उत्तरायण येईपर्यंत आता मात्र या पापाच्या भारानं शेषनागही फुटकार टाकू लागला. त्यावेळेस पृथ्वी डचमळीत झाली आणि शेवटी आता यातून वाचवणारं कोणी नाही का, म्हणून तर पृथ्वी मातेनं गो मातेचं रूप घेतलं. या पृथ्वी मातेवरती जेव्हा पापाचा भार वाढला तेव्हा त्यांनी गोमातेचं रूप घेतलं आणि आता या पापापासून आपल्याला मुक्ती हवी म्हणून ते ब्रह्मदेवतांकडे आले. ब्रह्मदेवतांकडे आल्यानंतर त्यानं खऱ्या अर्थानं पृथ्वी मातेचं रूप घेतलेल्या गोमातेला सोबत घेऊन ब्रह्मादी आदी देवता पाहता पाहता भगवान विष्णूंकडे आल्या. भगवान विष्णूंची आराधना केली आणि परमात्म्याने डोळे उघडतात भगवान विष्णू गोमातेनं हात जोडले, आदी देवतांनी हात जोडले आणि सांगितलं, देवा आता खऱ्या अर्थानं पृथ्वी मातेचं गाणं घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. भगवान विष्णूंनी विचारलं, काय कारण? आणि त्यावेळेस पृथ्वी माता आपल्या डोळ्यातली आसू उघडत उत्तरती झाली, देवा अहो खऱ्या अर्थानं या पृथ्वीवरती द्वापार युगाचं उत्तरायण सुरू आहे आणि या द्वापार युगाच्या उत्तरार्धामध्ये आता पापाचा भार एवढा वाढलेला आहे की देवा तो आता सहन होत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही वराह आणि वामन अवतारामध्ये या अगोदर माझं रक्षण केलं, त्याप्रमाणे पुन्हा एकदा या द्वापार युगाच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही अवतार कार्य घेऊन या असुरांचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शालन करावं. आणि त्याच वेळी भगवान विष्णूंनी एक वेळ पृथ्वी मातेनं गोमातेचं रूप घेतलेलं
ते गोमातेकडे पाहिलं, भगवान ब्रह्माजींकडे पाहिलं आणि सांगितलं, काळजी करू नका, लवकरच खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडामध्ये मी पृथ्वीवरती येतोय आणि आसुरांचं त्या ठिकाणी पाशालन करतोय. एवढे शब्द ऐकले, गोमातेला आनंद झाला. गोमाता माघारी आली आणि आदी देवतांसह आता पृथ्वी माताही त्या ठिकाणी परमात्मा येणार म्हणून आनंदानं वाट पाहू लागली. म्हणून तर महाराज खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याच्या येण्याचं प्रयोजन होतं. म्हणून तर प्रत्येकजण फक्त परमात्मा येत आहेत कधी म्हणून वाट पाहत होते. मग पुढं तर खऱ्या अर्थानं 7 लेकरं पाहता पाहता कंसानंही संपवली. पण परमात्म्याचं जेव्हा आगमन झालं तेव्हा मात्र या ब्रह्मांडाला आनंद झाला. म्हणून तर आधी देवतांनी पुष्पवृष्टी केली. नव्हे तर आमच्या संत परंपरेनंही परमात्म्याच्या येण्याचे त्या ठिकाणी सोहळे आनंदानं अभंगाच्या रूपानं गायले. म्हणून लक्षात घ्या, म्हणून तर परमात्म्याचा जन्म उत्सव काय आहे? तुम्ही टेन्शनमध्ये का काही बोलत चला. म्हणून परमात्म्याचा काय होतो? जन्म उत्सव सोहळा. का तर त्यांच्या येण्याचं काहीतरी प्रायोजन आहे. आता खऱ्या अर्थानं पाहिलं त्यानंतर उत्सव येतो म्हणजे जयंती. जयंती या शब्दाची व्याख्या आहे. आता पहिल्यांदा काय पाहिलं आपण? एकेका वाक्यात समजून घ्या. जन्मदिवस, ज्या दिवशी आपण जन्माला आलो तो दिवसाचा सोहळा करून समाजाला सांगणं जन्मदिवस. दुसरा सोहळा जो आहे तो जन्म उत्सव सोहळा, ज्यांचं येण्याचं या ब्रह्मांडामध्ये काहीतरी प्रयोजन आहे आणि त्यांचं प्रयोजन लक्षात आल्यानं समस्त जन त्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत आणि ते आल्यानंतर जो सोहळा केला जातो तो जन्म उत्सव सोहळा आहे. आणि तिसरा म्हणजे जयंती सोहळा आहे, ज्यांचं खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडामध्ये आगमन झाल्यानंतर ते आपल्या कर्तृत्वाच्या बीजाच्या बळावरती समाजासाठी आपला शेवटपर्यंत श्वास अर्पण करतात. म्हणून तर समाजही म्हणजे समस्त जनही त्यांना अंतःकरणात ठेवून त्यांची खऱ्या अर्थाने जन्म उत्सव येण्याची जी वेळ होती तो सोहळा साजरा दरवर्षी करतात. त्याला जयंती असं म्हणतात. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर महापुरुषांची होते ती जयंती. कारण छत्रपती शिवराय खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर इसवी सन 1600चा कालखंड नजरेसमोर एका मिनिटात घ्या. इसवी सन 1600चा कालखंड आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोकंवर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अल्लाउद्दीन खिलजी वेगानं महाराष्ट्राच्या भूमीकडे सरकत होता. त्यावेळेस सजीवच नाही, निर्जीव दगडांनी आदिलशाही मान्य केली होती आणि दुःख यातना याशिवाय या मातीत काही उरलंच नव्हतं. पण त्याच वेळी पाहता पाहता ब्रह्मांडातल्या निर्जीव दगडांनाही भांत वाटत होती की आपल्या रक्षणासाठी आता कोणी येणारच नाही का, आपलं रक्षण आता होणारच नाही का. पण त्यावेळी जणू काही आकाशात वीज कोसळावी आणि विजेच्या प्रकाशामध्ये तप्त लाव्हा उसळावा, त्याप्रमाणे स्वाभिमानाची आग घेऊन मालोजींचा जन्म झाला. त्यांच्या पोटी शहाजींचा जन्म झाला आणि या शहाजी राजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरंगोळी केली आणि दिवस गेलेल्या माँसाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजई नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र आदिलशाहीच्या काळोखे अंधकारात अंधकारला गेला. यातनांचा कल्लोळ माँसाहेबांच्या मणी दाटला. रयतेचे हाल पाहू लागल्या. अरे रयतेला वाली कुणीच नाही का? स्त्री म्हणजे आमच्या घरातील देव्हाऱ्यातील देवता, साक्षात आमच्या घरात तिचं लक्ष्मीचं रूप. पण आदिलशाही यायची, निजामशाही यायची, पाहता पाहता आमच्या घरापर्यंत पोचायची. आमच्या आया बहिणींच्या आबरूची लक्तरभर वेशीवर टांगायची आणि बेलगाम घोडे घेऊन माघारी निघून जायची. हे चित्र माँसाहेबांनी पाहिलं, डोळ्यातून आसवं उमटू लागली आणि माँसाहेब मनोमन शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोल उमटले, हे अंबिके चंडिके वरदाने वरदान दे, उन्मत्तही सिंहासने चिरफाडण्यामज पुत्र दे. आणि फाल्गुन महिना, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 बाळ राजे जन्माला आले. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, तर राजाचा अधिपती दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. हे शिवबाचे मावळे आम्ही, नाही आम्हा कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा
एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि वयाच्या 6व्या वर्षी रयतेचे हाल पाहिले, म्हणून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी खऱ्या अर्थानं समाजासाठी कार्य केलं. नव्हे तर स्वराज्य, लोककल्याणकारी स्वराज्याचा आविर्भाव आपल्या अंतकरणात रुजवला आणि सबंध जीवन त्यांनी समाजासाठी समर्पित केलं. म्हणून तर खऱ्या अर्थानं राजांची होते ती जयंती. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी गडावरी. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला, राजा शिवा जन्मला. एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडामध्ये जन्म घेतल्यानंतर आपला सबंध श्वास समाज कल्याणासाठी अर्पण केला, त्यांची होते ती जयंती. म्हणजे खऱ्या अर्थानं पहिला शब्द कोणता आहे? जन्मदिवस. जन्मदिवसाची 3 प्रारूप आपण पाहिली. कोणती? जन्मदिवस, जन्म उत्सव सोहळा आणि तिसरी जयंती. आता पुढचा शब्द कोणता आहे? वाढदिवस. आता वाढदिवस या शब्दाचा अर्थ काय? आपण सहज बोलून जातो की पहिले 7 वाढदिवस आपल्या लेकराचे धुमधडाक्यात झाले, त्यालाच वाढदिवस म्हणतात. त्यानंतर वाढदिवस होत ते बुलेट व केक कापणं, ते गालाला केक लावणं, याला वाढदिवस म्हणत. मग वाढदिवस या शब्दाचा मूळ अर्थ काय? तर जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थानं हा देह जसं वाढत जाणार आहे, शरीराप्रमाणे बुद्धी, संस्कार, संस्कृती ह्या सगळ्याच्या आपल्या अंतकरणामध्ये याची वाढ होत गेली आणि ती वाढ जर परिपूर्ण झाली आणि पुढच्या जीवनात जर ती कर्मात उतरली तर शेवटी येतं ते अभिष्टचिंतन. पण वाढ होत असताना बुद्धी, मन, संस्कार, ज्ञान याची वाढ न होता आणि ती कर्मात नाही उतरली
तर मात्र शेवटी येतं ते काळ दिवस. दोन प्रकारची माणसं आपल्याला सापडतील. असे अभिष्टचिंतन सोहळे फार कमी होतात, कारण एकीकडे अभिष्टचिंतन होणं म्हणजे तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं या मृत्यूलोकातील परिपूर्ण जीवनाचं यश आहे. आणि काळ दिवस म्हणजे आपण जन्माला का आलो याचा प्रश्न आपल्या पुढच्या पिढ्यांनाही आणि समाजालाही पडावा. हे जीवन म्हणजे काळ दिवस आहे. आणि आजचा आहे ते अभिष्टचिंतन सोहळा. म्हणजे खऱ्या अर्थानं हा देह प्राप्त झाल्यानंतर याच्या शरीराबरोबर ज्ञान, संस्कार, संस्कृती, समाज या सगळ्या घटकांच्या अंतःकरणामध्ये वाढ होऊन ती परिपूर्ण होऊन ती खऱ्या अर्थानं आपल्या कर्मात उतरून पुढच्या पिढीपर्यंत पोचवली तर पुढची पिढी त्याच आपल्या इष्टदेवतेला, लक्षात घ्या शब्द, इष्टदेवतेला अनिष्ट कोणत्याही प्रवृत्तीची नजर लागू नये म्हणून सगळ्यांच्या एकत्र येऊन नामचिंतनातून त्यांच्या जीवनाबद्दल केलं गेलेलं सदचिंतन म्हणजे अभिष्टचिंतन. विठ्ठल म्हणजे खऱ्या अर्थानं वाढदिवस ही संकल्पना वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत आहे? वयाच्या 7 वर्षापुढे वाढदिवस होत नाही. आणि वयाच्या 7व्या वर्षानंतर पुढं काय होतं? जन्मदिवस सोहळा करतो आपण. मी जन्माला आलो हे आपण सगळ्यांना त्या दिवशी सांगतो. बरोबर ना? समजतंय ना? तुम्ही बोलत चला. सोप्या भाषेत आपल्याला अभिष्टचिंतन पहिल्यांदा सोहळा समजून घ्यायचा आहे. मग खऱ्या अर्थानं आणि अभिष्टचिंतन म्हणजे काय तर इष्ट माणसाला, दृष्ट माणसांची कोणतीही नजर लागू नये म्हणून आजच्या दिवशी या सगळ्यांच्या नामचिंतनातमधून करायचे ते सदचिंतन आणि त्यातून त्यांच्या आयुष्याची आपल्याला परिपूर्ण कामना करायची आहे. म्हणून आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा आहे. मग अभिष्टचिंतन सोहळा होत असताना आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की महाराज अभिष्टचिंतन सोहळा, कारण आपण सगळे वारकरी आहोत आणि वारकरी संप्रदायाला जन्म उत्सव सोहळ्याला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात जन्म उत्सव सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायानं जयंती उत्सव सोहळाही मान्य केलेला आहे. मग वारकरी संप्रदायाला अभिष्टचिंतन सोहळाही मान्य आहे का? प्रश्न क्रमांक 2. हो आहे. आहे. मग याचा काही पुरावा आहे का? नक्कीच आहे. काय पुरावा आहे तर नामदेवरायांनी वारकऱ्यांना सुद्धा जोरदार करून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, आता नामदेवरायांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. म्हणजे खऱ्या अर्थानं आता इथं प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. आता आपल्याकडे जन्मदिवसाच्या शुभेच्छा कशा आहेत? त्यासाठी व्हॉट्सअप नावाचं यंत्र आहे. त्यावरती हॅपी बर्थडेचा मेसेज आहे. पुढं 2-3 सिम्बॉल आहेत. ते सिम्बॉल काय सांगत
नाही. मग लक्षात घ्या, पण संतांनी दिलेल्या शुभेच्छा कशा आहेत? पहिला शब्द आहे अकल्प. आता अकल्प या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे अनंत. बाबांचं नाव काय? अनंत. आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा संतांनी कशा दिल्यात? अनंत. या शब्दाचा समानार्थी पुढचा शब्द अमर्यादित. संतांच्या शुभेच्छेचं मर्म जर समजून घ्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना जेव्हा संत शुभेच्छा देतात तेव्हा शुभेच्छा कशा आहेत? अकल्प आयुष्य. म्हणजे किती सोपं करून सांगतो महाराज. आता सृष्टीउत्पत्ती सिद्धांत जर मी पाहिला तर पहिल्यांदा आम्हाला आत्तापर्यंत धर्मशास्त्रानं 4 युग सांगण्यात आलेली आहे. पहिलं युग म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे. दुसरा म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड आहे. तिसरा म्हणजे द्वापार युग आहे. आणि आत्ता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये ज्याची 5099 वर्ष पूर्ण होतील असं सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि यातलं पहिलं युग म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे, जिथं परमात्म्याचा मत्स्य कुर्म वराह नरसिंह अवतार आहे. आणि ज्यामध्ये परमात्म्यानं मत्स्य अवतार हा सागरपुत्र शंकासुराचा वध करण्यासाठी केला होता. आणि वेदशास्त्र असं सांगतं या सत्ययुगामध्ये मनुष्याच्या जीवनाची जी मर्यादा होती ना, जीवाची मर्यादा 1,00,000 वर्षांची होती. किती? बोलत चला, नाही पटला पण नंतर चर्चा करू, पण बोलत चला. मला सांगा की जीवाची मर्यादा सत्ययुगाची किती आहे? 1,00,000 वर्षांची आहे. त्यानंतरचा कालखंड त्रेतायुगाचा कालखंड आहे. आणि त्रेतायुगामध्ये जर पाहिलं तर पूर्ण अवतार साक्षात प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. आणि जर खऱ्या अर्थानं आपण त्रेतायुगाचा कालखंड पाहिला तर या कालखंडामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा म्हणजे जीवाची आयुर्मर्यादा आम्हाला धर्मशास्त्रानं 10,000 वर्षांची सांगितलेली आहे. त्यानंतरचा कालखंड जो आला तो म्हणजे द्वापारयुगाचा कालखंड आहे, जिथं पूर्णोत्तम परिपूर्ण अवतार साक्षात भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे. आणि वेदशास्त्रांनी द्वापारयुगाचा कालखंड आम्हाला 1,000 वर्षांचा सांगितलेला आहे. आणि त्यानंतर सध्या असणारं कलियुग आहे, जिथं मनुष्याची आयुर्मर्यादा स्टॅम्पवरती कागदोपत्री 100 वर्षांची आहे. पण त्यातही जर पाहिलं तर 100 वर्षातल्या 100च काय, पण एका क्षणाचाही भरवसा नाही. म्हणजे सत्ययुगाचा जो कालखंड सृष्टीउत्पत्तीचा आहे तिथंही वयाची मर्यादा आहे. किती? 1,00,000 वर्ष. त्रेतायुगाचा कालखंड पहा, वयाची मर्यादा आहे 10,000 वर्ष. द्वापारयुगाचा कालखंड पहा, तिथंही मर्यादा 1,000 वर्ष. आणि कलियुगातही मर्यादा ठरलेली 100 वर्ष. पण संतांनी दिलेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा कशा आहेत? अमर्यादित. कसं? म्हणून ते महान आहेत आणि म्हणून ते संत आहेत. कारण ते देताना त्याची मोजदात करत नाहीत. आणि अशा जर शुभेच्छा तुम्हाला हव्या असतील त्यासाठी वाढदिवस चालत, त्यासाठी जन्मदिवस चालत, त्यासाठी अभिष्ट चिंतन लागतं. आपल्याला कोणत्या शब्दापर्यंत पोचायचं आहे? अभिष्ट चिंतन. मग लक्षात घ्या, आता इथं नामदेवरायांनी शुभेच्छा आज बाबांना दिल्यात. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा जीवनामध्ये अमर्याद जीवन मिळो. पण आता इथं बसलेल्या सगळ्या जाणकारांसाठी एक वाक्य सांगतो, अमर्याद आयुष्य मिळालं आहे तेच जड झालंय काहींना. खरं आहे की खोटं आहे? का? याचं कारण आहे महाराज. आता महाराज याच प्रमाणामध्ये, कारण जसं ज्ञानोबरायांचं पसायदान, जसं नामदेवरायांचं हे सुद्धा दानच आहे. ते खऱ्या अर्थानं वारकऱ्यांसाठी मागितलंय. फक्त 2च अटी आहेत महाराज. किती? 2च. ह्या अटी समजल्या आपण अभिष्टचिंतन या शब्दापर्यंत पोहोचू. मग पहिली अट कल्पनेची बाधा आणि दुसरा अहंकाराचा वारा. कारण आता प्रपंच सोडायला कुणीच तयार नाही. मग प्रपंच सोडायला जर कुणीच तयार नाही तर प्रपंचामध्ये सोपं आहे काय? आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना घरून निघाल्यावर सांगितलंय 12 वाजेपर्यंत घरी. इथंच मर्यादा आली. मर्यादा आयुष्याचं करता काय? म्हणजे इथं मर्यादा ठरलेली आहे. पण 2 गोष्टी जर सुटल्या, पहिली कोणती? कल्पना आणि दुसरा अहंकार. आणि अहंकार या शब्दाची व्याप्ती संत परंपरेतून जर पाहिली तर ती थोडीशी जड होईल समजायला. आज आपल्याला प्रापंचिक जीवनामधून या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. कोणता? अहंकार. आणि अहंकार याचं जर प्रापंचिक स्वरूप आपण पाहिलं तो म्हणजे मीपणा. काय? मीपणा. मीचा जर शोध लागला
तर ती व्यक्ती लोकमान्य जगदमान्य होते. शब्द नीट समजून घ्या महाराज. मी या शब्दाचा जर शोध लागला ती व्यक्ती जगदमान्य लोकमान्य होते. पण मी हा शब्द अंतकरणात रुजला तर लोकांचं सोडून द्या, जगाचं सोडून द्या, ती व्यक्ती घरच्यांना सुद्धा जड होते. माझे वाक्य समजतायत? मीचा जर शोध लागला ती व्यक्ती जगदमान्य लोकमान्य होते, ती कुटुंबाला प्रिय होते. आणि जर मी अंतकरणात रुजून राहिला तर मात्र ती व्यक्ती कुटुंब, समाज आणि लोकांपासून कायमची दूर जाते. सोपं करून सांगतो महाराज. आता मीचा शोध लागणं म्हणजे काय आहे? दृष्टांत देतो म्हणजे सिद्धांत समजणं सोपं होईल. एक दगडफोड्या होता. रोज दगड फोडणं आपलं त्याचं रोजचं काम ठरलेलं असायचं. दगडी फोडता फोडता एक दिवस काम आटोपलं आणि महाराज तो रस्त्यानं निघाला होता. रस्त्यानं निघालेला असताना मागून एका राजाची स्वारी येत होती. राजाचे 2 सेवक पुढे धावत होते आणि जसे धावणाऱ्या सेवकांनी समोर दगड फोड्याला पाहिलं तसं मागून आवाज दिला, ए दगड फोड्या बाजूला हो. आणि जसं त्याचा हात लागला दगड फोड्या रस्त्याच्या कडेला पडला. पुढे राजाची स्वारी निघून गेली. रथाचा उडणारा धुराळा पाहिला आणि मग मात्र दगड फोड्याचे डोळे पाणवले. आसमंती पाहिल्याने विचारलं, देवा अरे अनंत जन्म्याचं काय पाप केलं होतं म्हणून या मृत्यू लोकात तुम्हाला दगड फोड्याचा जन्म दिला? अरे मी जर राजा असतो तर अशी माझी सवारी निघाली असती, असे खऱ्या अर्थानं दास पुढे धावत असते आणि माझ्या जीवनामध्ये मी राजवाड्याचा मालक राजा असतो. या जगातला श्रेष्ठ मीच असतो. थंडीचे दिवस होते आणि खऱ्या अर्थानं मार्गशीर्षचा पवित्र महिना होता. म्हणून तर आकाशात वीज चमकली आणि परमात्मा समोर उभे टाकले. म्हणले, दगड फोड्या आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू मागशील ते द्यायला मी तयार आहे, का रडतोयस? त्याने सांगितलं, देवा अनंत जन्मी असं काय पाप केलं होतं म्हणून तुम्हाला दगड फोड्याचा जन्म दिला? अरे मी जर राजा असतो तर या ब्रह्मांडात मी सगळ्यात श्रेष्ठ झालो असतो. या मृत्यू लोकात माझ्या एवढा श्रेष्ठ कोणी नसतं, कारण सगळी ताकद सगळे कायदे माझ्या हातामध्ये असते, मी राजा असतो. देव म्हटले, ठीक आहे आज तुझी इच्छा पूर्णच करतो मी, फक्त डोळे मीट. 2 मिनिटानंतर तुझं एका राजात रूपांतर झालेलं असेल. त्यानं डोळे मिटले. 2 मिनिटांचा काळ निघून गेला आणि जसे डोळे उघडले आता त्याचं एका राजात रूपांतर झालं होतं. दास दासी त्याला ओवळत होत्या. त्याला आनंद झाला. अरे या जगाच्या पाठीवर आता मी श्रेष्ठ, मी राजा झालोय. पाहता पाहता दुपारी 12 वाजेपर्यंत तो त्याच्याच धुंदीत होता. पण 12 वाजता जेव्हा खऱ्या अर्थानं राजदरबाराच्या पुढच्या तलावापर्यंत स्नानासाठी राजांना आणलं गेलं आणि स्नान सुरू झालं, पाहता पाहता त्याच वेळी 12 वाजले होते. किती? 12 वाजता बरोबर सूर्य डोक्यावर होता आणि सूर्याची तेज किरणं जशी पडू लागली तसं आंघोळ करणाऱ्या राजाला घाम फुटला. आणि जसा घाम फुटला त्याने वर पाहिलं पण सूर्याची थेट किरणं त्याच्या डोळ्यात घुसल्यामुळे त्यानं खाली पाहिलं आणि पुन्हा डोळ्यात पाणी आलं. आणि त्याच्या मनात विचार आला, अरे दगड फोड्या होतं वाटायचं राजा श्रेष्ठ आहे, पण आज राजा झाल्यानंतर खरं कळलं राजा नाही, या राजाला घाम फोडणारा तो सूर्यही श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा डोळ्यात पाणी आलं. पण मार्गशीर्ष असल्यामुळं, कारण मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहे तुमचे बरोबर ना, त्याच्यावर आपण नंतर पुढे जाऊ. पण मार्गशीर्ष महिन्यामुळं आता परमात्मा प्रसन्न होते. त्यांनी पुन्हा प्रगट झाले. म्हणले, राजा अरे दगडफोड्या होतो राजा केला, आता का रडतोस? त्यानं सांगितलं, देवा खरं सांगतो दगडफोड्या होतो तोपर्यंत वाटत होतं राजा श्रेष्ठ आहे, पण आज राजा झाल्यानंतर मला कळलं राजा नाही, या राजाला घाम फोडणारा तो सूर्य श्रेष्ठ आहे. मी जर सूर्य असतो तर? देव म्हटले, ठीक आहे आज तुझ्यावर प्रसन्नच आहे. 2 मिनिटं डोळे मीट, तुझं आता एका सूर्यात रूपांतर झालेलं असेल, काळजी करू नकोस. त्यानं डोळे मिटले. 2 मिनिटांचा वेळ निघून गेला, त्याचं सूर्यात रूपांतर झालं. त्याला आनंद झाला, कळून चुकलं या ब्रह्मांडात सगळ्यात श्रेष्ठ आता मीच आहे. प्रचंड ताकद त्याने आपली पणाला लावली. रस्त्यावरती पाहता पाहता झाडं मात्र जागेवर वाळून गेली. घराच्या बाहेर पडलेली माणसं वेगानं आसऱ्यासाठी आता आपल्या घर गोठ्याकडे धावू लागली. प्रचंड उष्णतेचा काहूर माजलं. पण त्याच वेळेस 3:30 पर्यंतचा वेळ झाला आणि एक ढग मात्र आकाशातून चालला होता. आणि तो ढग बरोबर जसा सूर्याच्या खाली आला तसा त्याचा प्रकाश रोखला गेला. आता मात्र खाली त्याची ताकद जात नव्हती. तो पुन्हा विचार करू लागला, दगडफोड्या होतो वाटायचं राजा श्रेष्ठ आहे, राजा झाल्यावर कळलं सूर्य श्रेष्ठ आहे. पण आज सूर्य झाल्यानंतर मला कळलं या जगात सूर्य नाही तर सूर्याची ताकद रोखणाराही हा ढग श्रेष्ठ आहे. मी जर ढग असेल तर? पुन्हा डोळ्यात अश्रू आले. परमात्मा पुन्हा आले. देवानं सांगितलं, आता का रडतोस? तो म्हटला, ढग व्हायचंय, तोच श्रेष्ठ आहे. म्हटले, ठीक आहे. पुन्हा डोळे मिटले. 2 मिनिटांचा काळ निघून गेला आणि जसे डोळे उघडले आता त्या दगडफोड्याचं एका ढगात रूपांतर झालं होतं. त्याला कळून चुकलं ब्रह्मांडामध्ये आता मी श्रेष्ठ आहे. पुन्हा आपली संबंध ताकद पणाला लावली
आता मात्र धोधो पाऊस कोसळू लागला, झाडं उन्मळून पडू लागली, घरं वाहू लागली, सगळीकडे त्राही माजली. आणि मग मात्र तो मोठमोठ्याना गडगंज हस्त करू लागला, या जगात मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण त्याच वेळी त्याची नजर एका डोंगराकडे गेली आणि डोंगराच्या पायथ्याला एक दगड होता. सगळं काही वाहत होतं, पण दगड मात्र जागेवर स्तब्ध होता. त्यानं आणखी ताकद लावली, पण दगड काही जागचा हलत नव्हता. म्हणून पुन्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि शांतपणे तो विचार करू लागलो. दगड फोड्या होटायचं वाटायचं राजा श्रेष्ठ आहे. राजा झाल्यावर कळलं सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यानंतर कळलं ढग श्रेष्ठ आहे. पण आज ढग झाल्यानंतर कळलं तो दगड श्रेष्ठ आहे. पुन्हा डोळ्यात पाणी आलं. पुन्हा मार्गशीर्ष होता देव आले. म्हटलं आता माझी एकच इच्छा आहे, या ब्रह्मांडामध्ये मला कळून चुकलं, या दगडापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. मी जर दगड झालो तर? देव म्हणले ठीक आहे, मीच डोळे. 2 मिनिटांचा वेळ निघून गेला, त्याचं दगडात रूपांतर झालं. महिनाभर आनंदी होता, या ब्रह्मांडात मी श्रेष्ठ आहे. कारण राजा होतो त्यावेळेस कळलं सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यावर कळलं ढग श्रेष्ठ आहे. ढग झाल्यानंतर कळलं ढग नाही, दगड श्रेष्ठ आहे. आज ब्रह्मांडातला सगळ्यात शक्तिशाली मीच आहे. महिना निघून गेला आणि एक दिवस मंगळवारचा दिवस होता आणि सकाळी एक दगड फोड्या रस्त्यानं चालला होता आणि त्याला एका मूर्तीची ऑर्डर आली होती म्हणून तो इकडं तिकडंच पाहत होता. पण समोर शेवटी जेव्हा डोंगराच्या जवळ आला आणि हा दगड दिसला, त्यानं जागेवर उडी मारली. अरे या दगडापासून सुंदर शिल्प बनेल, वा काय दगड आहे. आणि त्यानं तो दगड जवळ घेतला, दगडाच्या जवळ गेला, हातातली हातोडी घेतली, छन्नी घेतली आणि एक एक फटका मारू लागला. आणि जेव्हा फटका पडला, जेव्हा खऱ्या अर्थानं त्रास होऊ लागला, तेव्हा पुन्हा त्या दगडाच्या डोळ्यातून अंतकणातून अश्रू उघळले आणि तो मनोमन विचार करू लागला, देवा दगड फोड्या होतो वाटायचा राजा श्रेष्ठ आहे. राजा झाल्यावर कळलं तो सूर्य श्रेष्ठ आहे. सूर्य झाल्यानंतर कळलं सूर्य नाही, ढग श्रेष्ठ आहे. पण आज ढग झाल्यानंतर देवा कळलं तो दगड श्रेष्ठ आहे. पण दगड होऊन 1 महिना झाला आणि आज मात्र मला पर्यायानं कळून चुकलं, या जगात दगडही नाही, दगडालाही फोडणारा हा दगड फोड्या श्रेष्ठ आहे. पण खऱ्या अर्थानं फक्त मी इतरांचा आनंद पाहत होतो म्हणून माझं सामर्थ्य मला कळत नव्हतं. अरे या जगात सगळ्या सामर्थ्याने मीच होतो. हा मीचा शोध मला सांगायचं या दृष्टांताच्या पलीकडे एका वाक्यात, या मीचा शोध जर स्वतःला लावता आला, ह्या जगात तुम्हाला कुणीही पराजित करू शकत नाही. आणि हा मीचा जर शोध लागला तर खऱ्या अर्थानं तुम्ही जगमान्य, लोकप्रिय आणि लोकमान्य होता. पण या मीचा शोध, आता दुसरा मी, पहिला मी कोणता आहे? खऱ्या अर्थानं जगतमान्य, लोकमान्य होण्यासाठी मीचा शोध लावायचा आहे. कुठल्या? कारण देव सुद्धा कुठे आहे? देव आहे हृदय मंदिरी किंवा सर्वाघटी. मग तो अंतःकरणामधला मी म्हणजे तोच परमेश्वर आहे. आणि त्याचा एकदा शोध लागला की जगतामध्ये आपल्या या देहाचं कल्याण आहे. आणि दुसरा मी कसा? मी आहे म्हणून तुमचं बरं चाललंय. मी आहे म्हणून तुम्ही नीट जगताय. मी आहे म्हणून तुम्ही आहे. माझ्याशिवाय तुम्ही शून्य. माझ्याकडे मी आहे म्हणून सगळं बरं. ते म्हणतात तूही नको आणि दुसरं काहीच. मग शेवटी आयुष्यात जेव्हा हा मी अहंकाराच्या रूपानं घरात विराजमान होतो, तेव्हा व्यक्ती घरच्यांसाठी सुद्धा नकोसा, त्याचे अभिष्टचिंतन कधीच होत नाहीत. मग अभिष्टचिंतन होतात कुणाचे? तर या मीच्या पलीकडे जाऊन जे स्वमधल्या मीचा शोध लावतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी परिपूर्ण होतात, त्यांचा जो सोहळा असतो आणि ते फक्त घडतच नाहीत तर पुढच्या पिढीलाही ते संस्कारांचं वलय देतात. म्हणून पुढची पिढी त्या संस्कारांचा मूळ गर्भ लक्षात घेऊन त्याप्रती कृतज्ञता सोहळा व्यक्त करते. आणि तो कृतज्ञता सोहळा म्हणजे आजचं अभिष्टचिंतन आहे. विठ्ठल आणि लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थानं हा त्यांच्या कुटुंबाकडून साजरा केलेला कृतज्ञता सोहळा आपल्या पालकांप्रती आहे. त्याला अभिष्टचिंतन म्हणतात. त्याला जन्मदिवस म्हणत नाही, त्याला वाढदिवस असंही म्हणत नाही. त्याला काय म्हणतात? इथपर्यंत कोणाला काही शंका? मग लक्षात घ्या. आणि हे अभिष्टचिंतन करणं म्हणजे देवाचीच पूजा आहे महाराज. कारण या मृत्यूलोकामध्ये परमात्म्याला अवतार घेता आला नाही, म्हणून परमात्म्यानं स्वतःचं प्रारूप म्हणून ज्यांना धाडलंय ते आपले माता पिता आहेत. हे मी म्हणत नाही,
तुकोबराय म्हणतात महाराज, तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या संत परंपरेनं ही परमात्म्याचं मूळ स्वरूप या मृत्यूलोकात जर कोणतं दाखवलंय ते म्हणजे खऱ्या अर्थानं आपले माता पिता आहेत. म्हणून तर महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर्षिरी लोन कीजे. म्हणजे तुकोबराय सुद्धा सांगतात माय बाप केवळ काशी. ज्ञानोबराय सांगतात सर्व तीर्थांचं सार म्हणजे आपले मायबाप आहेत. अहो हे तर माय बाप केवळ काशी, 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 माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थाशी, तेने न जावे तीर्थाशी, बुलढाणी काय केले, बुलढाणी काय केले, बुलढाणी काय केले, परब्रह्म उभे केले, बुलढाणी काय केले, बुलढाणी काय केले, बुलढाणी काय केले, परब्रह्म एकदा जोरदार कडवून टाळ्या आमचे सगळे स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदायाचे कळत असणारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे आमच्या संत परंपरेनंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा, भगवंता समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या माता पित्यांना दिलाय. नव्हे तर गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या माता पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत. म्हणजे लक्षात घ्या महाराज, आमच्या संत परंपरेनंही आणि परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या माता पित्यांना बहाल केलाय. आणि त्याच माता पित्यांचा हा होणारा कृतज्ञता सोहळा म्हणजे अभिष्टचिंतन सोहळा आहे. आणि हा सोहळा कोण करताय तर त्यांचे खऱ्या अर्थानं आदर्श असणारे दोनही चिरंजीव करतायत. याचं कारण आहे महाराज, याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की त्या दोन्ही लेकरांना, मग त्यांच्या दोनही आदर्श सुनबाई असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, यामध्ये जर बारकाईनं पाहिलं तर जन्मल्यापासून आपल्या लेकरांवरती संस्कारांची वेल त्यांनी खऱ्या अर्थानं त्या पतीने आपल्या लेकरांच्या जीवनात रुजवली आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, त्यांनी दिलेलं त्यांच्या सुनबाईंना प्रेम आज त्यांची लेक होण्यासाठी खऱ्या अर्थानं परिपूर्ण ठरलेला आहे. आणि कुटुंबामध्ये दिलेला विश्वास हा त्यांच्या नात्याची सगळ्यात मोठी घट्ट वीण आहे. म्हणून तर लेकरांच्या अंतःकरणामध्ये आपल्या वडिलांप्रती अभिष्टचिंतन सोहळा करण्याचा विचार आहे. याचं कारण असं आहे कारण बाबांनी दिलेले ते संस्कार आहेत. म्हणून तर धन्यता मात्या पित्याला आहे. अभंगाच्या प्रथम चरणात
जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. धन्यता माता पित्याला आहे. याचं कारण आहे बाबांनी आणि आईंनी दिलेल्या त्या संस्कारांचा तो परिपाक आहे. म्हणून तर आज आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांची दोनही लेकरं अत्यंत उच्च पदस्थ असतानाही आपल्या वडिलांचे दिलेले संस्कार, त्यांनी खऱ्या अर्थानं दिलेलं आपल्याला ज्ञान खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर शून्यातून या कुटुंबाची प्रगती साधत असताना. कारण लक्षात घ्या महाराज, बाबांच्या जीवनाचा मुंबईपर्यंतचा प्रवास म्हणजे स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याचा सूर्योदय, खऱ्या अर्थानं बाबांच्या जन्माचा जो काळ पाहिला गेलं तर त्या काळानंतर मुंबईत जाणं म्हणजे जवळपास 78-79 पर्यंत इकडला जुन्नरचा परिसर म्हणजे घाटी हा एक फार मोठा शब्द मुंबईत वापरला जायचा. आणि त्या काळामध्ये इतकी भयान परिस्थिती होती म्हणजे आज मुंबईमध्ये गेल्यानंतर आपण आपल्याच मागच्या पिढ्यांचे कोटीचे फ्लॅट पाहिले की हरवून जातो. पण त्या कोटीसाठी किती कोटी अश्रू डोळ्यातून गेले असतील हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. जेव्हा कारण पहिलं पाऊल आज शिक्षण या मातीमध्ये झालं, पण आता आपलं कुटुंब घडलं पाहिजे या भावनेतून बाबांचा प्रवास हा मुंबई नगरीपर्यंत झाला. आज बदललेली मुंबई पाहतोय, पण थोडंसं मागं जर आपण 30-40 वर्षांच्या मागे जर गेलो तर मुंबई ही फार बदललेली होती आणि बदल आवश्यक होता. पण त्याही काळामध्ये मिळेल ते काम करून ज्ञानाच्या बळावरती गोदरेजपर्यंतचा प्रवास झाला. आणि गोदरेज ही कंपनी जसं तर अंबानी ग्रुप आहे, म्हणजे 30 वर्षाच्या मागं गेलं तर गोदरेज एवढं मोठं नाव कोणतंच नव्हतं आणि गोदरेजपर्यंतचा प्रवास करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. पण त्यातही प्रवास करत असताना आपल्या ज्ञानाच्या बळावरती आपलं जीवन घडवत असताना खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांनाही एवढं स्वयंपूर्ण केलं की आज त्यांनी केलेला हा सोहळा शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आणि आज जाताना फक्त एक गोष्ट मला प्रामुख्यानं बोलून जायची महाराज, कारण हा अभिष्टचिंतन सोहळा जसा आहे तसा हा आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणेचा सोहळा आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने एकच प्रेरणा घेऊन जावी, एक तर आपण आपल्या जीवनात आपल्या मातापित्यांचं असं अभिष्टचिंतन करू शकलो पाहिजे, किंवा दुसरी गोष्ट आपल्या जीवनातही आपलं कर्तृत्व आणि आपलं वागणं असं असावं की एक दिवस आपलाही अभिष्टचिंतन सोहळा झाला पाहिजे. या दोन्हीतून एक जरी गोष्ट आपल्या अंतकरणात रुजू शकली तर मला वाटतं आजच्या सोहळ्याच्या नामसंकीर्तनाचं ते खरं यश असेल. लक्षात घ्या. पण आज एक जाताना वाक्य बोलून जातो, असे श्रावणबाळ म्हणजे या दोन्ही लेकरांसारखे श्रावणबाळ मात्र फार कमी घरांमध्ये आज आढळतात. ही सुद्धा सध्याच्या काळातली सगळ्यात मोठी वास्तवता आहे. अहो अलीकडं तर मुलं वडिलांना बोलून जातात, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या 3 मिनिटात 3 गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला सर्वार्थानं स्पष्ट होईल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यानं पहिली गोष्ट करावी. मागच्या संबंध 2022 आणि 23चा जर आपण अभ्यास केला तर 22 ऑक्टोबर 2022 पासून तर 22 ऑक्टोबर 2023 पर्यंत जी आकडेवारी ग्राह्य धरली गेली त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये 7,262 अर्भकं, एक दिवसाचं लेकरू आईनं हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला बाळात्यात अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. ज्यांना वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे, त्यांना मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. कधीतरी मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं महाराज. त्या नाल्याच्या कडेला बाळात्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू, जे लेकरू खऱ्या अर्थानं अर्थ टाहू फोडत असतं. नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू टाहू फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, या वयातलं त्याच्या जीवनात असणारं दुःख पहा आणि उद्याचं संबंध अंधारामध्ये असणारं त्याचं उद्याचं भविष्य त्या ठिकाणी पहा. आणि त्याच जागेवर आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा परिपूर्ण आनंद आणि आपल्या मातापित्यांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित भविष्य आठवून पहा. तुम्हाला क्षणात कळून चुकेलो आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलं महाराज. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. आता मध्ये 2-3 ठिकाणची रस्त्याची कामं इथं चालू आहेत. मी येतानाही पाहिलं, मध्ये ते नवरा बायको त्या दगडी फोडतायत आणि त्यांच्या उग्या 5-5, 6-6 वर्षाची 8-8 वर्षाची लेकरं अनवाणी पायानं ती फोडलेली खडी डोक्यावर घेत आहेत आणि सकाळच्या थंडीत आणि दिवसभराच्या उन्हामध्ये दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, या वयातले त्या लेकरांच्या जीवनात असणारे कष्ट पहा आणि उद्याचं त्यांचं अंधारात असणारं संबंध कष्टमय भविष्य पहा. त्या जागी आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा परिपूर्ण आनंद आणि आपल्या मायबापांनी घडवलेलं उद्याचं आपलं भविष्य आठवा. कळून चुकेलो आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलं. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे, त्यांना मी सांगतो म्हणून एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्या लेकरांचं वय पहा, उद्याचं अंधारात असणारं अनाथपणाचं भविष्य पहा. आज आपलं वय, आपल्या जीवनात असणारा आजचा आनंद आणि आपल्या मातापित्यांनी घडवलेलं उद्याचं सुरक्षित भविष्य आठवा. कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय.
महाराज, पुरातन काळापासूनचा तुम्ही अभ्यास करून पहा, वेदशास्त्र पुराण आठवून पहा. अरे ज्या वेळेस घरात आनंदाचा क्षण आलाय ना, तो बाप मात्र आईला पुढं करतो. पण कधी जर दुःखाची काळरात्र कुटुंबावर आली तर कोणतेही विचार न करता स्वतः मात्र दरवाजात ढाल बनून उभा ठाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो, पुरातन काळापासून पहा, माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. माझ्या लेकरांना समायनं स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समायनं स्वीकारलंच पाहिजे म्हणून इंद्रांच्या डोहात स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. महाराज, मी पुरातन खऱ्या नेहमीच एक वाक्य बोलून जातो की वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो, आमच्या जीवनात तो आम्हाला कधी मिळणार नाही. पण आम्ही त्याचप्रमाणे आमच्या घरामध्ये वडिलांचे बाह्यरंगानं क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जर आनंदानं कधी वडिलांच्या कुशीत गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो, तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, आता वडील समजून घेण्यासाठी आता इथं महिला वर्गही फार मोठा आहे आणि सध्या लग्नतिथी फार मोठ्या आहेत म्हणून त्याच अनुषंगानं एक वडील समजून देण्यासाठी छोटासा दृष्टांत देतो. कारण वडील दृष्टांत म्हणण्यापेक्षा सत्य परिस्थिती सांगतो. कारण आता जवळजवळ 26 दिवस झाले तुळशीचं लग्न झालं आहे आणि आज सध्या लग्न सीजन फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आजही फार मोठी तीत आहे. इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात ह्या वर्षी मुलीचं लग्न असेल ना, किंवा येणाऱ्या वर्षात इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न असेल ना महाराज, तर लक्षात ठेवा, आमचा बाप कितीही श्रीमंत असू द्या, त्याच्या शेतीचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण महाराज आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं ना तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या घरातल्या मुलीचं लग्नसुद्धा होत नाही. ही आजची सध्याची वास्तव परिस्थिती आहे. हो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखाद चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे उंदा. पाहता पाहता 1 महिना निघून गेला. दुपारची वेळ होती. आमचे वडील काम करत होते आणि त्याच वेळी त्यांच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या पित्यानं फोन काढायला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं, पण पाहुणे म्हणतात उद्या पाहिल्या यायचे तुमच्या लेकीला. अरे एवढे शब्द त्या बापानं ऐकले आणि हातातलं काम बाजूला ठेवलं आणि तो धावत धावत तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी अगं तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना आजही भूतकाळात जाऊन तुमचा साक्षीगंध झाला तो दिवस डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे खुर्चीवर बसले होते, बाजूला खुर्चीवर वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून दूर जाणार म्हणून त्या बापाचे डोळे नकळतपणे अलगट डबडबून गेले. आज पहिल्यांदा नजर त्या बापाची तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि माझं काळीज माझं लेकरू कायमचं दूर होणार म्हणून नकळत त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू जमिनीवर कोसळला. पण त्याच वेळी माझ्या बहिणींनो, तुमच्या वडिलांच्या मनात विचार आला, अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्याशी आलेली आसवंसुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली. आनंदानं लेकीकडे पाहू लागला. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. आमचे वडील बाहेर आले आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं, पण दादा पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. अरे एवढे शब्द या पित्यानं ऐकले आणि त्याच्या पायाखालची वाळू सरकली. तो बाप विचार करू लागला, जवळ तर तेवढे पैसे नाहीत, अजून तर माझा डिव्हिडंड आला नाही. अरे खऱ्या अर्थानं शेतीतूनही तेवढं उत्पन्न नाही. चांगला हॉल पाहायचं म्हटलं तर 1.5-2 लाख रुपये निघून जातील.
दागिने बनवायला 3-3.5 लाख रुपये पुरणार नाहीत. पाहुण्यांचा मानपान करायला 1-1.5 लाख रुपये जवळ हवेत. 7-8 लाख रुपये खर्च आहे. पैसे आणावेत कुठून? माझ्या बहिणींना आजही आठवून पहा. अरे खऱ्या अर्थानं तुमच्या घरात जर तुमच्याकडून कोणती चूक झाली ना, तरी तुमचं लग्न होईपर्यंत तो बाप मात्र तुम्ही कितीही चुका करा, तुमची प्रत्येक चूक माफ करून तुम्हाला कुशीत घेत होता. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक झाली तरी त्याला धारेवर धरत होता. पण त्या दिवशी पहिल्यांदा त्या पित्यानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पप्प्या, अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? तुझी ताई जर सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझ्या ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र सदैव राहिला पाहिजे. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणीनं आजही आठवा तुमचा साक्षीगंध झालेला दिवस. त्या दिवशी संबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या नवीन संसाराच्या प्रपंचाच्या स्वप्नात रम्मान होतात. पण तुमच्या या पित्याच्या जीवनातली ती पहिली अशी रात्र होती की संबंध रात्र तो बाप मात्र उशीवरती फक्त कूस बदलत राहिला. पण पैसे आणावेत कुठून, पैसे जमवेत कसे, या विवेचनेत त्याला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. अरे सकाळी तो गावात गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी तुमचा बाप मात्र घरी आलाच नाही. कारण तिथून तो दूध डेअरीवर गेला, संस्थेत गेला, आपल्या कामाच्या ठिकाणी गेला, तिथून तो पतसंस्थेत गेला, बँकेत गेला. अरे अनेकांच्या पायावर या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं आजही आठवा, पुण्यात ज्या दिवशी तुमच्या लग्नाचा बस्ता बांधला गेला ना, तो दिवस आजही डोळ्यासमोर आठवून पहा. अरे याच तुमच्या पित्यानं तुम्हाला 35,000चा शालू घेताना आमच्या पित्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं तुम्हाला बस्त्यामध्ये 5,000चे सँडल घेताना आमच्या पित्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून चंभराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणाराही हाच तुमचा पिता होता. पण पडद्यामागे जगणारा पिता कधी पडद्यासमोर आमची लेकरं समजून घेत नाही. म्हणून तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीला बाप म्हणजे पिता सर्वार्थानं कधी कळत नाही. भले त्या बापानं कर्ज केलं, पण माझ्या बहिणीनं तुमच्या आनंदासाठी त्यानं तुमचं लग्न मात्र धुमधाक्याळ करून दिलं. पाहता पाहता 1 वर्ष गेलं, त्यानंतर कोरोना आला, कोरोनाचंही 1.5 वर्ष गेलं आणि आता पुढं 2 महिन्यावर आलेला मार्चचा महिना असावा. अहो 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा पिता गावातल्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. पण त्याच वेळी सोसायटीच्या शिपायानं दुरून पाहिलं. शिपाई धावत आला, आमच्या वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या पित्यानं अर्धा चहाचा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं, पुढच्या 3 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे त्या बापाच्या पायाखालची वाळूच रकली. 8 दिवस झाले संस्थाचे चेअरमन फोन करतायत, 15 दिवस झाले बँकेतून फोन येतोय, हा सोसायटीचं पत्र आलंय, जवळ तर पैसे नाहीत, करावं काय? माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, त्या दिवशी दुपारी 12ची वेळ होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण बाप घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला, अनेकांच्या पायावर त्यानं डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत तो सोसायटीत गेला. हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच तुमचा पिता सोसायटीच्या 4च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या पित्याला काय आनंद झाला, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे. म्हणून तर धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्यानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. हाच तुमचा पिता गावातल्या चौकात आला आणि अचानक त्याचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. तो बाप विचार करू लागला, अरे आता तर कुठेतरी 4 मित्रांकडे उसनवारी केली, तेव्हा पैसे जमा केले, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी 5-10 हजार जवळ हवेत, पण माझ्या खिशात तर अवघे 2,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला.
तिथून तो मित्रांकडे गेला, संस्थेत गेला, तिथून धावत धावत तो कारखान्याच्या ऑफिसपर्यंत पोचला. मागचं एखादं बिल येणे का त्या बापानं पाहिलं. अरे ज्याला तुम्ही बळीराजा म्हणता ना, पण त्याच तुमच्या पित्याला तुमच्या बाळपणाच्या आधी तेवढेच पैसे गोळा करायला दुपारचे 3 वाजले. अरे कुठून तरी पैसे जमा करून तो धावत घरी आला. तुमच्या आईला सांगा, रुक्मिणी अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग. पण एवढंच तो बाप बोलायच्या आत तुमची आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्यात तुमच्या आई उतरल्या. अहो कुठं होतात, तुम्हाला कळालं? तुम्ही खऱ्या अर्थानं गॅसची टाकी संपली आहे, आज बुधवार आहे, जर गॅसची गाडी निघून जाईल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या त्याच पित्यानं एक वेळ तुमच्या गॅसच्या टाकीकडे पाहिलं, दुसऱ्या वेळी तुमच्या आईकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळी बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोट दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, त्याही क्षणाला तुम्ही बाळपणाचे माहेरचे 2 महिने जर आठवलेत ना, तर तुमची आई चुलीवर स्वयंपाक करत होती, बाप मात्र आपल्या कामाच्या ठिकाणी राबत होता. दुखलं खुपलं तर तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती, म्हणून तर आई तुम्हाला मायेचा सागर वाटत होती. बाप मात्र काम करत होता. दुपारी जेवायला घरी आला ना, हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी निघून जायचा. जगानं दुरून आई पाहिली, आई मायेचा सागर वाटली, जगाला बाप मात्र निष्ठूर वाटला. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या बाळपणाच्या त्या 2 महिन्याच्या काळात हाच तुमचा बाप मात्र तुम्ही सगळे झोपल्यानंतर आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणालाच येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर डबल चादर घेऊन आतमध्ये हमसून हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप तरी ओढी लेकुराचे ओढी, बाप तरी ओढी लेकुराचे ओढी, बाप तरी ओढी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप तरी जोडी लेकुराचे ओढी, बाप तरी जोडी लेकुराचे ओढी, बाप तरी जोडी लेकुराचे ओढी, बाप तरी जोडी लेकुराचे ओढी. आपुली करवंडे बाळवो, आपुली करवंडे बाळवो, आपुले करले बाळवो, आपुले करले बाळवो. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली करवंडे बाळवणी. एकाएकी केला मिराचीचा धनी, एकाएकी केला मिराचीचा धनी, एकाएकी केला मिराचीचा धनी, एकाएकी केला मिराचीचा धनी. एक एक केला मिराचीचा धनी, एक एक केला मिराची साधनी, एक एक पावणे 12चा सुमार झालेला आहे. वेळेची मर्यादा आहे, म्हणून शेवटच्या 3 मुद्द्यांवरतीच फक्त येतो. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं आजही तुमची बाळपणाची रात्र आठवून पहा. अरे तुम्ही खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर रात्री 10:30ची वेळ होती आणि आई माहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवला, हो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला,
सायकल असेल मोटरसायकल असेल त्या बापानं घेतली आणि गावापर्यंत पोचला. माझ्या बहिणीनं तुमचं माझं गाव म्हणजे आडबाजूला असणारं. 10 नंतर स्मशान शांत होणारं. दवाखाना बंद होता. त्या बापानं दरवाजावर थाप टाकली. डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 10 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टरने दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 10 मिनिटं वेळ द्या. असा माघारी जातो, लेकीला घेऊन येतो. बाप माघारी गेला. तुमच्या आईला तुम्हाला बरोबर घेतलं. दवाखान्यापर्यंत पोचला. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडू लागले. बाप जगाने मात्र बापाकडे पाहिलं. दरवाजात उभा असणारा बाप निष्ठूर वाटला, कारण त्याच्या डोळ्यात पाणी दिसलं नाही. म्हणून तो जगाने निष्ठूर ठरवला. पण माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या प्रत्येकानं कधी ना कधी आपल्या आईला रडताना पाहिलंय, कधी ना कधीतरी नक्कीच पाहिलंय. पण इथं असा बसलेला एकही नाही ज्यानं स्वतःच्या वडिलांना मनमोकळेपणानं कधीतरी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही. स्वतःची आई गेली, खांद्यावर तिरडी होती, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं नाही. का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतः जन्माता बाप गेला, हातात मडकं होतं, तरी त्या बापाला रडता नाही आलं. का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतःची बायको जरी ऐन तारुण्यात गेली, तरी त्या बापाला रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला आपल्या लेकरांचा कणा व्हायचं असतं. लेकरू जरी खांद्यावर आलं, बापाला रडता येत नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून जगाला दिसलाच नाही. म्हणून तर बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. तुमच्या बाळपणाची रात्र आठवून पहा. सकाळी 4:45 सुमार होता. तुम्ही शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा जन्मदाता पिता होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी तुमच्या सिदरचे 60,000 भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तर अनेकांच्या पायावर तो बाप मात्र भर ऊन पाऊस आणि थंडीत अनेकांच्या पायावर डोकं टेकवत होता. अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले आणि धावत दवाखान्यापर्यंत पोहोचला. आईला माहीत नव्हतं. आई उतरल्या हो, कुठं होता सकाळपासून. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा. त्यावेळी त्या आईनं सांगितलेलं पुढचं वाक्य होतं, तुम्हाला समजलं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही. पण त्या दिवशी मात्र त्या हॉस्पिटलच्या पायरीवर बसून हा बाप पहिल्यांदा चष्मे काढून आसरूंनी लयलूट करू लागला. कशासाठी? 5% पैसे आणले, 2 महिन्यात द्यायचे, म्हणून या पित्याच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता हो. पण देवा, तुझे लाख उपकार झाले. माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघडले ते आनंद अश्रू होते. पण आम्ही ओपीडीच्या बाहेर येऊन ते पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता महाराष्ट्रातल्या लेकरांना म्हणून तर कळाला नाही. माझ्या बहिणीनं आजही तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रपंचाची उद्याची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याचवेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि माझं लेकरू माझं काळीच कायमचं दूर होणार म्हणून त्या आईचे डोळे डबडबले. न राहून ती माऊली तुमच्या जवळ धावत आली. तिनं घट्टपणे तुम्हाला मिठी मारली आणि त्या दिवशी तुमची आई मात्र हमसून रडू लागली. त्या आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझं लेकरू कायमचं माझ्यासाठी पाहुणं होईल बाळा. आणि ती माऊली तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडू लागली. माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून पहा. तुमच्या जीवनात पहिल्यांदा त्या रात्री तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही, कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मुलीनं सहज आईला विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, तुझं लेकरू तुझ्यापासून कायमचं दूर होणार, म्हणून त्या डोळ्यातले आसवं थांबत नाही. पण बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींना आजही आठवा. रात्री 10:30ची वेळ होती आणि पाहता पाहता मुलगी धावत वडिलांच्या जवळ गेली. मांडवात उभ्या असणाऱ्या वडिलांचे खांदे घट्ट पकडले आणि विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणीनं शांतपणे आठवून पहा. रात्री 10:30ची वेळ होती. तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि अलगद शांतपणे उत्तरले, बाळा जा तुम्ही लवकर आवरून सगळे झोपून घ्या.
अरे उद्या सकाळी लवकर उठायचंय, संध्याकाळी वरात असेल, परवा कुलदेवाला जेजूरला जाणं होईल, 2-3 दिवस जागृत होऊन पित्तवून आजारी पडशाल, बरं जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप शांतपणे बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला, जगाला निष्ठुर वाटला. पण त्या सबंध रात्री माझ्या बहिणीनं तुमचा हाच बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता तुमच्या घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन माझं काळीज, माझं हृदय कायमचं परक होणार म्हणून गुडघ्यात डोकं घालून 6 वाजेपर्यंत पहाटेच्या हमसून रडलेला बाप आम्ही घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही. आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात आणि तुमच्याशी एकही शब्द न बोलता सरळ फोन तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळेस फोन केल्यावर एवढ्या वर्षानंतरही तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी तुमची आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती आहे ना बाळा ते कधी फोन बोलतात. पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो, तो पिता असतो. तो बाप, पप्पा, डॅडी अनेक नावानं संबोधला जातो. मात्र खरं तर दुःखाच्या विटेवर आपल्या घराच्या कल्याणासाठी अविरत उभा असणारा, तो आमच्या घरातला दुःखाच्या विटेवर उभा असणारा श्री हरी विठ्ठलच असतो. नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, राम म्हणजे श्रमांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ बा म्हणजे तुमच्या बाजूनं उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त न फक्त आपल्या नवऱ्यासाठी जगते ती बायको. आणि असे नवरा बायको ज्या घरात असतात त्याच घराची प्रगती होते. म्हणून तर शून्यातून या कुटुंबाची प्रगती होत असताना अनेक दुःखाचे क्षण या कुटुंबावरही आले असतील, पण या प्रत्येक क्षणात खऱ्या अर्थानं आईने त्यांना दिलेली साथ म्हणून ह्या कुटुंबाचा इथपर्यंत प्रवास आहे. म्हणून त्यांच्या धर्मपत्नीसाठीही एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने त्यांची मुलं असतील, सुनबाई असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, पण याच्याही पलीकडे जाऊन एक विचार केला तर त्यांच्या नातवंडांचं त्यांच्यावर असणारं प्रेम आणि त्या आजी आजोबांनी नातवंडांना दिलेले संस्कार यामुळं खऱ्या अर्थानं नातवंडांच्या जीवनामध्ये हा आनंदाचा हा पर्व आहे. म्हणून त्यांच्या नातवंडांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण तो खरा संस्कारांचा मूळ गर्भ आहे. आणि याच अनुषंगानं इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींनो, जाताना या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं फक्त हात जोडून मी तुम्हाला एक विनंती करून जाणार आहे. कारण गेल्या 50 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला ना बाबा, तर 50 वर्षापूर्वी आपल्या दारासमोर चांबड्याची मोठ होती. तांबड्याची मोठ जोपर्यंत होती तोपर्यंत नाडा होता, जोपर्यंत नाडा होता तोपर्यंत पाठ होता. कालांतरानं परिस्थिती बदलली आणि पत्र्याची मोठ आपल्या दारासमोर आली. कारण पर्याय चांबड्याला पत्रा निर्माण झाला, पण पत्र्याची मोठही हळूहळू बाजूला पडली. कारण पत्र्याच्या मोठेची जागा कालांतरानं बोरवेलनं घेतली. जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तुम्ही 80च्या दशकामध्ये जर गेलात तर 80च्या दशकामध्ये एक चांबड्याची पेटी होती. त्या पेटीमध्ये रेडिओ होता आणि रेडिओवरती आमची सकाळची पहाट फिनोलेक्सच्या जाहिरातीनं सुरू व्हायची. कालांतरानं पुढच्या 5-10 वर्षात दूरचित्रवाणी नावाचा पर्याय उभा ठाकला आणि हा समग्र पर्याय निर्माण झाल्यामुळं रेडिओ कुठंतरी बाजूला पडला. 85-90चा कालखंड पाहिला तर घरात जातं होतं, जात्यावर उभी होती आणि खऱ्या अर्थानं त्या उभीची समृद्धता पुढच्या पिढ्यांना जागवत होती. कालांतरानं त्याला गावात चक्कीचं रूप आलं आणि नंतर कोहिनूरची क्रांती झाली आणि पाहता पाहता ती चक्कीही आता कुठेतरी आणि जातही कुठेतरी बाजूला पडलं. 90-95चा कालखंड पाहिलं, दारासमोर एक तार लावलेली असायची. सायकलवरती आलेला पोस्टमन त्या तारेला एक पत्र अडकून निघून जायचा. ते पत्र वाचलं जायचं. नंतर सेलफोनची क्रांती झाली, ते तारही बाजूला पडली. खऱ्या अर्थानं एखाद्या घरात गेलो तर घराच्या वरती पाचट असायचं. त्या पाचटाचा गर्भ खऱ्या अर्थानं अंतकरणाला ऊब द्यायचा. तर खाली शेणानं सारवलेली माती असायची आणि भिंतीकडं पाहिलं तर चिनमातीचा सुगंध असायचा. पण या सगळ्याच्या पलीकडं मात्र त्या भिंतीवरती देवतांसोबत पूर्वजन्मीच्या कुळाचे फोटोही असायचे, जे आम्हाला आमची कुळपरंपरा सांगायचे. मार्बल नावाचा पर्याय आला. 1 RK 1 BHK या गोंडस शब्दांमध्ये पाहता पाहता ती घर नावाची संस्कृती कुठेतरी बाजूला पडली. काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत गेली, पण एक गोष्ट मात्र गेल्या 10 वर्षापासून वेगानं बदलतीये. या गोष्टी बदलल्या करणारा एक पर्याय होता, पण पर्याय नसणारी एक गोष्ट मात्र आपल्या ग्रामीण भागात सुद्धा गेल्या 10 वर्षापासून वेगानं बदलतीये आणि ती बदलू नये यासाठी खऱ्या अर्थानं आमचा हा अट्टास आहे. म्हणून हात जोडून माझ्या बहिणींना एकच विनंती करतो, एक वेळ तुम्ही तुमच्या सासऱ्यांना उपाशी ठेवलत ना तरी ते आनंदानं जगतील, पण माझ्या बहिणींनो त्याच आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांपासून कधी दूर करू नका. कारण आज तुमच्या घरातल्या नाहक वादांमध्ये तुमची लेकरं आणि आजी आजोबा यामध्ये फार मोठं वितुष्ट निर्माण होतं आहे. ही आज ग्रामीण भागातही घराघरापर्यंतची शोकांतिका आहे.
कारण आजी या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे जिच्यामुळं कुटुंबाला मातृत्वाचा गंध आहे ती म्हणजे आजी. तर आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जो म्हणजे ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं संस्कारांचं वलय घरात अभेद्य आहे, आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या तरी नातवंडांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी पुन्हा एकदा बालपण जगणारा तो म्हणजे आजोबा. आणि ज्या घरात आजी आजोबा आहे, एक वाक्य लक्षात ठेवून जा, त्या घरातली मुलं काळ कितीही बिघडू द्या कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरात आजी आजोबांना कोपऱ्यात स्थान आहे, कितीही प्रयत्न करा तुमची लेकरं कधी घडणार नाही. आज ही नातवंड या सोहळ्यामध्ये एवढ्या उत्साहानं पुढं आहेत कारण आजी आजोबांनी दिलेले आणि त्यांच्या सुनबाईंनी त्या आजी आजोबांप्रती दाखवलेला हा विश्वास आहे, म्हणून हा सोहळा आहे. पण परिस्थिती इतकी टोकाला गेली, कारण आता इथं बसलेल्या माझ्या बहिणींनो एक प्रश्न तुम्हाला विचारतो. जर तुमच्या छोट्याशा लेकराला एखादी भाजी आवडली नाही, तुम्ही त्याला 2 फटके देऊन ती भाजी खायला लावता, बरोबर? पण त्या घरात जर आजी आजोबा असतील तर आजोबा कधी त्या लेकराला मांडीवर घेतील, आणि आजी एखादी गोष्ट सांगत न आवडणारी भाजीही कधी त्या नातवंडाच्या मुखात भरवेल कळूनसुद्धा येणार नाहीत. अहो UK सारख्या फॉरेन स्टेटमध्ये जर तुम्ही गेलात तर बाळ जन्माला घालण्याच्या अगोदर तिथं एक कोर्स आहे, तो केल्याशिवाय बाळ जन्माला घालण्याची परवानगी नाही, म्हणजे आईवडील होण्याची परवानगी नाही. त्याचं नाव आहे ग्रेट पॅरेंटिंग वर्स, म्हणजे आदर्श पालक तत्व. आपल्या देशात ही गरज नाही, विशेषतत्वानं महाराष्ट्रात ही गरजच नाही, कारण आपल्या घरात आजी आजोबा नावाचं एक जागृत विद्यापीठ आहे. पण आता सध्या लाखाचे पॅकेज, मॉडर्न संस्कृती आणि खऱ्या अर्थानं IT सेक्टरमध्ये प्रायव्हेसी नावाचा आलेला एक गोंडस शब्द, या 3 शब्दांनी घरातल्या आजी आजोबांचं स्थान मात्र कुठेतरी कोपऱ्यात नेऊन बसवलं शोकांतिक आहे. आणि म्हणूनच आज आम्ही आमच्या मुलांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं तो गुळगुळीत रिमोट देतोय, पण आजीचा आणि आजोबांचा अनुभवाचा खरबरीत हात द्यायला तयार नाही. आणि म्हणून पुढची पिढी आज कुठंतरी, कारण घरात आईचं म्हणजे खऱ्या अर्थानं सुनबाईचं आणि सासूचं जर भांडण झालं तर मुलं माझी म्हणून नातवंडांपासून त्यांना दूर करण्याचं प्रमाण ग्रामीण भागात वेगानं वाढतं आहे. माझं बोलणं तुम्हाला कदाचित कडू वाटेल, पण हा फक्त अभिष्टचिंतन सोहळा नाही, तर यांच्या घरातील 3 पिढ्यांचा हा संस्काराचा संगम आहे. म्हणून त्यांच्या जीवनात अभिष्टचिंतन आहे हे पहिलं समजून घ्या. म्हणून खऱ्या अर्थानं आता आमची छोटी बाबा 6-6, 7-7 वर्षाची लेकरंसुद्धा आता शनिवार रविवार आला ना की आपल्या आजोबांच्या प्रेमासाठी इतकी आसुसलीत की ते आपल्या मम्मीचा हात हातात घेतात आणि डोळ्यातले आसवं लपवत आपल्या मॉडर्न मम्मीला सांगतात, उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन. अगं उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. अगं त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बघ. त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण 2च रात्री राहून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं. अगं त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं, पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. काही तासांसाठी आपण पाखरं व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली पुन्हा एकदा दिवाळी समज, जाणं आणि येणं. हीच आपली दिवाळी समज, जाणं आणि येणं. कारण सिमेंटमध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बेणं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते. मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आजी आजोबांकडे घेऊन. ते आजी आजोबा
म्हणजे घराचे प्राण आहेत ते जपा आणि त्यांना दिलेल्या संस्कारांचा परिपाक आहे. म्हणून तर ही नातवंड ही बाबांच्या जीवनामध्ये, कारण आजी आजोबांच्या जीवनात डोळे मिटण्यापूर्वीचा विठ्ठल कोण असेल ती त्यांची नातवंड आहे. आणि नातवंडांनी डोळे उघडल्यानंतर त्यांच्या जीवनातला पहिला श्रीहरी विठ्ठल म्हणजे त्यांच्या खऱ्या अर्थानं आजी आजोबा आहेत. आणि आजी आजोबांचे संस्कार हे, कारण जीवनामध्ये मुलांच्या जीवनातला पहिला मित्र जन्माला आल्यानंतर, कळायला लागल्यानंतर पहिला मित्र मुलांच्या जीवनात असतात ते म्हणजे आजी आजोबा आहे. आणि आजी आजोबांच्या जीवनामध्ये सगळ्यात शेवटचा मित्र डोळे मिटण्यापूर्वी कोण असेल ती त्यांच्या हक्काची नातवंड आहेत. त्यांच्यातलं प्रेम घरात समर्पक राहिलं तर आपल्याही घरातला उद्याचा दिवस अभिष्टचिंतनाचा असेल, ही वास्तवता आहे. खऱ्या अर्थानं 12चा सुमार आपली वेळ आपल्याला नियोजित पाळायची आहे. एकदा प्रेमानं भजन करूया. नियोजित वेळेत 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना 3 ठळक गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपल्याकडं 3 सोहळे, जन्मदिवस, वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा. आजचा सोहळा कोणता आहे? पक्क समजलं? यात बदल. मी जन्माला आलो त्या दिवसाचा सोहळा करणं जन्मदिवस. आता खऱ्या अर्थानं जन्म मिळाल्यानंतर आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची यथार्थपणे समाजात राहत असताना वाढ करणं हा वाढदिवस. आणि घेतलेलं प्रत्येक ज्ञान आपल्या कर्मात रुजवून आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वतःसोबत पुढच्या पिढ्यांनाही अर्पण करणं. आणि ते अर्पण केल्यानंतर त्या इष्ट व्यक्तीबद्दल दृष्ट कोणत्याही शक्तीची त्या इष्टशक्तीला नजर लागू नये म्हणून नामचिंतनातून, आपल्या सगळ्यांच्या सहचिंतनातून केले गेलेलं आजचं चिंतन म्हणजे अभिष्टचिंतन. आणि बाबा आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला खऱ्या अर्थानं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. परमात्म्याच्या चरणावर एकच विनंती करतो की 100रीसुद्धा ह्याच जागेवर झाली पाहिजे आणि कीर्तनही माझंच असावं. नसेल तरीही चालेल, पण खऱ्या अर्थानं मी कुठेही असू द्या, पण आम्ही असलो तर 100व्या वाढदिवसाला पुन्हा आपल्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही. मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो. आज तर खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावा हा सुरुवातीला फार मोठा प्रश्न. आणि आता याचं कारण आहे, आज संप्रदायातल्या ज्या वटवृक्षांच्या छायेखाली आमच्यासारखी लेकरं घडतात, आज हा वटवृक्षच या ठिकाणी सगळा सामावलेला आहे. आणि त्यांच्यासमोर माझ्यासारख्या लेकरांना काय बोलावं बाबा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवतपणे पाठ करतो. आपलं प्रेम, आपणा सगळ्यांचा आशीर्वाद हा असाच राहू द्यात. आज जुन्नर तालुक्यातले सगळे गंधर्व या ठिकाणी आहेत. आणि जाणीवपूर्वक जर पाहायला गेलं तर महाराज ही आपल्या तालुक्याची खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बाबा खऱ्या अर्थानं आपल्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवतपणे पाठ करतो. आमचे समस्त टाळ महर्षी आदरणीय आमचे चोपदार बाबा आपल्या चरणावर, कारण ह्या व्यासपीठाचा फार मोठा मान आपला आहे. कारण भक्तीला शक्तीची जोड आहे. म्हणून तर अध्यात्माच्या वटवृक्षाला एवढ्या आघात होऊनही कळस आहे. आणि त्याचं श्रेय ज्या मुलाशी आहे ते आदरणीय आमचे चोपदार बाबा आहेत. नामसंकीर्तनाचा कळस परमात्म्याला प्राप्त करणारा आहे, कारण त्याला विनेची छेड आहे. आणि ती तार ज्यांच्या हाती आहे तो नम्रतेचा कळस म्हणजे आदरणीय आमचे विनेकरी बाबा आहे. आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे या मातीनं खऱ्या अर्थानं आम्हाला दिलेला हक्काचा मित्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आध्यात्मिक विचारांचा गंध पोचवणारे आदरणीय आमचे चक्रधर महाराज पाचपुते महाराज आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. या सबंध कुटुंबाचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आलेल्या सर्वच राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे आणि खऱ्या अर्थाने ही सगळी हक्काची माणसं आहेत. आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आदरणीय बाबा खऱ्या अर्थानं आपण सर्वांचे, आदरणीय आता दादाही आले होते मला वाटतं, दादा खऱ्या अर्थानं आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आदरणीय दादा, आपण दिलेलं प्रेम शब्दांमध्ये कधी व्यक्त होणार नाही. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आलेल्या पैपाहुण्यांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी सगळ्यांना विनंती करतो. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. जर कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल, कारण हे सगळे आपले चेहरे आहेत, त्यामुळे याच्यात रागलोभ. मग आपण सगळ्यांच्या चरणावर दंडवत अर्पित करतो. बाबांना मनपूर्वक खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली विठ्ठल जय जय गोरे वेळे वाकुडी उत्तरे नाही उच्चारेला अधिकार निया बोला.